पाहताय महाराष्ट्रातील सर्वात जलद न्यूज नेटवर्क महाराष्ट्र पोलीस न्यूज 24। इंदापूर नगर परिषदेसमोर विरोधी पक्षनेते अनिल पवार यांच्यावर प्राणघातक हल्ला, चौघे अज्ञात हल्लेखोर फरार, खांद्याला जखम, प्रकृती स्थिर, पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया सुरू। इंदापूर नगर परिषदेच्या समोरील प्रांगणात गुरुवार दिनांक 2 जुलै रोजी भारतीय जनता पक्षाचे विरोधी पक्षनेते अनिल पवार यांच्यावर अज्ञात इसमांनी प्राणघातक हल्ला केल्याची खळबळजनक घटना घडली। सुदैवाने या हल्ल्यात पवार यांच्या खांद्याला दुखापत झाली असून त्यांची प्रकृती सध्या स्थिर आहे। प्राथमिक माहितीनुसार गुरुवारी दुपारी अनिल पवार नगर परिषदेसमोरील प्रांगणात नगरपालिकेतील मीटिंग संपवून येत असताना तोंडाला रुमाल बांधलेल्या 4 अज्ञात इसम समोरून आले। त्यांनी पवार यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली व हातातील सत्तूर धारदार शस्त्राने त्यांच्यावर वार केले। यावेळी शेजारी असणारे वसीम शेख हे मदतीसाठी धावले असता त्यांनाही किरकोळ दुखापत झाली आहे। अनिल पवार यांनी प्रतिकार करत बचावासाठी नगर परिषदेच्या इमारतीच्या दिशेने धाव घेतली। त्याच वेळी घटनास्थळी नागरिकांची गर्दी जमू लागल्याचे पाहून चौघे हल्लेखोर काळ्या रंगाच्या स्विफ्ट गाडीतून फरार झाले। हल्ल्यात अनिल पवार यांच्या खांद्याला जखम झाली आहे। त्यांनी तातडीने उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालय इंदापूर येथे दाखल करण्यात आले असून डॉक्टरांनी प्रकृती स्थिर असल्याचे सांगितले। घटनेची माहिती मिळताच इंदापूर पोलीस घटनास्थळी दाखल झाले। इंदापूर पोलीस ठाण्यात या प्रकरणी तक्रार दाखल करण्याचे काम सुरू आहे। हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली आहे। दिवसाढवळ्या नगर परिषदेसमोरच लोकप्रतिनिधीवर झालेल्या या हल्ल्यामुळे शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे। हल्ल्याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून पोलीस अधिक तपास करत आहेत। सुखरूप आहे। इंदापूरच्या जनतेला, तालुक्यातल्या जनतेला माझी विनंती आहे की मी व्यवस्थित आहे। जे काही कोणी हे केलेलं आहे त्याच्यावर प्रशासन कारवाई करेल। काय झालं नेमकं, काय झालं काय मला काहीच माहीत नाही। मी नगरपालिकेतून मीटिंग उरकून खाली आल्यानंतर शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर 4 जण थांबलेले होते। मी आमचे नगरसेवक डगे मामांच्या गाडीवर बसलो। गाडीवर बसताना बरोबर तिथं ते आले खाली आणि मला म्हणायला लागले की तो ह्यांच्या अशा व्यक्तीबद्दल तो का बोलला। पण मी म्हणलं मी काय बोललेलोच नाही। त्यांनी एक चापट मला इथं डोक्याला मारल्यानंतर मी त्याला एक ढकलल्यानंतर त्यांनी कमराचा कोयता काढला। चॉपर का कोयता होता कमराला त्याचा, ते काढल्यानंतर मग मी थोडं मागं सरलो की मागच्या पोरांनी तिने दोघांनी मला ताणण्याचा प्रयत्न केला आणि डोक्यात मारायचं तर मी हुकवल्यानंतर ती माझ्या दंडावर बसला वार आणि तिथून मी पळत नगरपालिकेच्या कॅबिनला गेलो। परत बाकीचे ते कुठे गेले पळून काय मला माहिती। किती लोक होते? 4 लोक होते। नाव घेतलं प्रशासनाला सांगितलं। महाराष्ट्र पोलीस न्यूज 24 साठी पुणे जिल्हा प्रतिनिधी शिवाजी पवार।